Today we are going to discuss solutions part 2. Today we are going to discuss capacity of solution to dissolve solute. एखाद्या सोल्युशनमध्ये सोल्यूट किती विरघळतो त्याची क्षमता आपण स्टडी करणार आहोत. Chemists need to know the capacity of solutions to dissolve a solute. Suppose that a solute is added to a solvent, it dissolves readily at first. The dissolution then slows down as more solute is added. If we continue the addition of solute, the dissolution stops. The solution at this point is said to be saturated. A dynamic equilibrium can be reached where the number of solute molecules leaving the crystal to pass into the solution is equal to the number returning from the solution to the crystal. Thus, a saturated solution contains maximum amount of solute dissolved in a given amount of solvent at a given temperature. आपण थोडक्यामध्ये असा विचार करूया, आपण पाणी घेतलंय आणि आपण त्याच्यात मीठ विरघळायला घेतलंय. समजा आपण पहिल्यांदा 5 ग्राम विरघळवलं, आणखी मीठ विरघळणार आहे, समजा आणखी 5 ग्राम टाकलं, 10 ग्राम मीठ विरघळलं. आपण पाणी घेतलंय समजा 1 लिटर. असं करत 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 आपण मीठ विरघळवत गेलो. अशी एक वेळ येईल की त्या सोल्युशनची कॅपॅसिटी संपेल आणखी मीठ विरघळवायची. त्यावेळेस काय होईल, ज्यावेळेस त्या सोल्युशनची सोल्यूट डिझॉल्व करण्याची कॅपॅसिटी ज्यावेळेस संपेल त्यावेळेस तो सोल्यूट विरघळणार नाही, तो तसाच सॉलिड स्टेटमध्ये रिटर्न होईल. म्हणजेच पहिल्यांदा सोल्यूट डिझॉल्व होत होता ती फॉरवर्ड स्टेप, आणि काही काळानंतर तिथं डिझॉल्व्ड सोल्यूटचा परत सॉलिड तयार होऊ लागला. म्हणजेच पूर्वी कोणती प्रोसेस जोरदारपणे होती, डिसोल्युशनची, म्हणजे सोल्यूट विरघळण्याची. काही वेळानंतर सॉल्युशनची कॅपॅसिटी संपल्यानंतर डिझॉल्व झालेला सोल्यूट परत सॉलिड स्टेटमध्ये यायला लागला. म्हणजेच त्या सोल्युशनची कॅपॅसिटी संपली. मग ह्या दोन्ही प्रोसेस, अपोजिट प्रोसेसचा ज्यावेळेस स्पीड इक्वल होईल त्यावेळेस तिथं आपण असा इक्विलिब्रियम आला असं समजूया. आणि मग असा इक्विलिब्रियम आल्यानंतर अशा सोल्युशनमध्ये जेवढं काही जास्तीत जास्त आपण सोल्यूट विरघळेल एवढा जर सोल्यूट मिसळला असेल तर अशा सोल्युशनला म्हणतात सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणून सॅच्युरेटेड सोल्युशन कुणाला म्हणायचं आहे की ज्या सोल्युशनमध्ये आपण मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व केला आहे, की त्याच्यापेक्षा थोडा जरी सोल्यूट आपण ॲड केला तरी तो सोल्यूट विरघळणार नाही, तो विरघळलेल्या स्थितीतनं परत सॉलिड स्टेटमध्ये येईल. असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस अशा सोल्युशनला सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण हे करू त्यावेळेस आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. टेम्परेचर का कॉन्स्टंट ठेवायचं आहे, टेम्परेचर बदललं गेलं की विरघळण्याची क्षमता बदलते. आपण बघूया, थंड पाण्यात जर मीठ टाकलं तर ते थोडं विरघळतं, पण गरम पाण्यात मीठ पटकन विरघळत. म्हणजेच सोल्युबिलिटी ही टेम्परेचरवर डिपेंड असते. त्याच्याबद्दल आपल्याला अनेक पुढं पॉईंट्स डिस्कस करायचे की दरवेळेसच टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी वाढते असं पण काही नाही. काही सोल्यूटच्या बाबतीत वेगळा पण नियम आहे, पण टेम्परेचरवर सोल्युबिलिटी डिपेंड आहे. सोल्यूट त्या सॉल्व्हंटमध्ये किती विरघळतो हे त्या टेम्परेचरवर डिपेंड आहे. म्हणून आपल्याला इथं टेम्परेचर एक फिक्स करावं लागतं, गिव्हन टेम्परेचर. समजा 25 डिग्री सेल्सिअस आपण टेम्परेचर फिक्स केलं आणि 1 लिटरमध्ये समजा 10 ग्राम मीठ विरघळत आहे, त्याच्यापेक्षा जास्त विरघळतच नाही. म्हणजेच त्या सोल्युशनची मॅक्झिमम कॅपॅसिटी 10 ग्रामची आहे 1 लिटर वॉटरची. अशा वेळेस जर आपण 10 ग्राम बरोबर सोल्यूट टाकला, म्हणजे जेवढी त्याची विरघळवण्याची कॅपॅसिटी आहे तेवढा जर सोल्यूट टाकला तर अशा सोल्युशनला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. समजा 1 लिटर पाण्याची फक्त 10 ग्राम मीठ विरघळवण्याची क्षमता आहे आणि आपण 8च ग्राम टाकलं, म्हणजे आणखी काहीतरी कमी आहे, म्हणजे ते सोल्युशन सॅच्युरेटेड झालेलं नाही, म्हणजेच ते समाधानी झालेलं नाही. अशा वेळेस ज्यावेळेस त्याच्या मॅक्झिमम अमाऊंटपेक्षा जर सोल्यूट कमी असेल तर त्याला अनसॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणतात, म्हणजे असमाधानी. आणि ज्या वेळेस समजा 1 लिटर सॉल्व्हंटची कॅपॅसिटी 10 ग्रामची आहे आणि आपण 11 ग्राम टाकला,
तर काय होईल, तो टाकलेला 11वा ग्राम मात्र विरघळणारच नाही, तो विरघळलेल्या स्थितीतनं परत सॉलिड स्टेटमध्ये येईल. मग अशा वेळेस जर आपण मॅक्झिमम कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त सोल्यूट टाकला तर त्याला सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतात. म्हणजे सोल्यूट किती विरघळतोय त्याच्यावरून सोल्युशनचे 3 प्रकार पडतात, अनसॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड आणि सुपर सॅच्युरेटेड. समजा मॅक्झिमम अमाऊंट जर आपण टाकलं, जेवढं विरघळतंय तेवढंच, तर त्याला सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतात. मॅक्झिमम अमाऊंटपेक्षा आपण जर कमी सोल्यूट टाकलं तर त्याला अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतात. आणि मॅक्झिमम अमाऊंटपेक्षा जर आपण जास्त टाकला तर त्याला सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतात. पण ही विरघळण्याची क्षमता ही टेम्परेचरवर डिपेंड असते आणि म्हणून सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये कुणाला म्हणायचं आहे सॅच्युरेटेड सोल्युशन? द सोल्युशन विच कंटेन्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्ड इन ए गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्वंट. म्हणजे सॉल्वंटचं सुद्धा आपल्याला अमाऊंट फिक्स करायचं आहे. मी जसं उदाहरणामध्ये 1 लिटर फिक्स केला होता तसं दिलेल्या सॉल्वंटमध्ये किती सोल्यूट विरघळतो हे सांगणारा फिगर म्हणजे तेवढा असणारा सोल्यूट असणारं सोल्युशन म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन. A solution containing greater than the equilibrium amount of solute is said to be supersaturated solution. Such solutions are unstable. The precipitation occurs by the addition of tiny crystal of solute and supersaturated solution changes to saturated solution. जर समजा 1 लिटरमध्ये मॅक्झिमम 10 ग्राम सोल्यूट टाकला तेवढी त्याची कॅपॅसिटी आहे मॅक्झिमम, तर जर आपण 10 ग्राम टाकला तर आपण अशा सोल्युशनला सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणूया. जर आपण त्याच्यापेक्षा जास्तीचा जर एखादं मास टाकलं त्या सोल्यूटचं तर ते मास विरघळणारच नाही, ते परत कोणत्या स्टेटमध्ये येईल? सॉलिड स्टेटमध्ये येईल. म्हणजेच ते स्वतःला सॅच्युरेटेड सोल्युशन बनवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच ज्यावेळेस मॅक्झिमम अमाऊंटपेक्षा ज्यावेळेस आपण सोल्यूट टाकलेला असतो त्यावेळेस अशा सोल्युशनला म्हणतात सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. सोल्युबिलिटी बघा, सोल्युबिलिटी कन्सेप्ट ही आत्ता जी कॅपॅसिटी आपण शिकलो एखाद्या सॉल्वंटची किती सोल्यूट विरघळवण्याची आहे त्याच्यावरच रिलेटेड आहे. द सोल्युबिलिटी ऑफ ए सोल्यूट इज इट्स अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट स्पेसिफिक टेम्परेचर. आपल्याला टेम्परेचर तर फिक्स करायचं आहे कारण विरघळण्याची क्षमता ही टेम्परेचरवर डिपेंड असते. मग सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये त्या सोल्यूटचं किती अमाऊंट लागतं त्यासाठी आपल्याला सॉल्वंट फिक्स करायचं आहे किंवा सोल्युशन फिक्स करायचं आहे पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे आपल्याला 1 लिटर सोल्युशन घ्यावं लागेल. म्हणजेच पर युनिट व्हॉल्यूम सोल्युशनमध्ये समजा 10 ग्राम मीठ विरघळत असेल तर त्या मिठाची सोल्युबिलिटी झाली 10 ग्राम पर DM³. ते टेम्परेचर आपल्याला सांगावं लागेल की ही सोल्युबिलिटी कोणत्या टेम्परेचरची आहे, ॲट 25 डिग्री सेल्सिअस. जर आपण टेम्परेचर बदललं तर ती सोल्युबिलिटी राहणार नाही, म्हणजे 10 ग्रॅम पर DM³ राहणार नाही, ती बदलेल. म्हणजेच आपल्याला एखाद्या सोल्यूटची सोल्युबिलिटी सांगताना टेम्परेचर फिक्स करावं लागेल, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन फिक्स करावं लागेल जे आपण केलं होतं पर DM³, आणि मग तो किती अमाऊंट विरघळतो तो आकडा सांगणं म्हणजे सोल्युबिलिटी. म्हणून सोल्युबिलिटी ऑफ ए सोल्यूट इज इट्स अमाऊंट म्हणजे सोल्यूटची अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट स्पेसिफिक टेम्परेचर. The solubility of a solute is its maximum concentration and expressed in concentration units mole per liter. आपल्याला माहित आहे केमिस्ट्रीमध्ये अमाऊंट सांगत असताना मासमध्ये न सांगता अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे मोल्समध्ये सांगतात. म्हणून सोल्यूटचा अमाऊंट आपल्याला मोल्समध्ये सांगायचं आहे आणि सोल्युशनचं व्हॉल्यूम आपल्याला लिटरमध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून सोल्युबिलिटीचं युनिट आहे मोल्स पर लिटर किंवा मोल्स पर DM³. आपल्याला माहीत आहे DM³ लिटर असं म्हणतात. म्हणजेच सोल्युबिलिटीचं हे युनिट आहे मोल्स पर लिटर किंवा मोल्स पर DM³. फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी, सोल्युबिलिटीवर परिणाम करणारे घटक. द एक्सटेंट टू विच ए सबस्टन्स डिझॉल्व्स इन ए सॉल्वंट व्हेराइज ग्रेटली विथ डिफरंट सबस्टन्सेस. इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सोल्यूट,
अँड सॉल्व्हंट, टेम्परेचर अँड प्रेशर. बघा, एखादा सोल्यूट दिलेल्या सॉल्व्हंटमध्ये किती विरघळतो हे वेगवेगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? तो सोल्यूट कोण आहे. म्हणजे आपण मीठ आणि साखर घेतली आणि ती विरघळायला टाकली तर मीठ विरघळण्याचं प्रमाण वेगळं असेल, साखर विरघळण्याचं प्रमाण वेगळं असेल. म्हणजे सोल्यूटचं नेचर कसं आहे त्याच्यावर सोल्युबिलिटी डिपेंड असते. म्हणून सोल्युबिलिटीवर परिणाम करणारा पहिला घटक आहे नेचर ऑफ सोल्यूट. त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे नेचर ऑफ सॉल्व्हंट. नेचर ऑफ सॉल्व्हंट बघा, आपण मीठ दोन वेगवेगळ्या सॉल्व्हंटमध्ये विरघळवायला घेतलं. समजा आपण मीठ बेन्झिनमध्ये विरघळवायला घेतलं आणि दुसरीकडं मीठ पाण्यामध्ये विरघळायला घेतलं तर पाण्यामध्ये जास्त मीठ विरघळेल, कारण पाणी हा पोलार सॉल्व्हंट आहे. पण बेन्झिनमध्ये ते विरघळणारच नाही. म्हणजेच सोल्युबिलिटी ही सॉल्व्हंट बदलला की बदलते. म्हणून सोल्युबिलिटी नेचर ऑफ सॉल्व्हंटवर पण डिपेंड असते. तिसरा फॅक्टर आहे टेम्परेचर. मग सांगितलं की थंड पाण्यात मीठ जास्त विरघळत नाही, पण गरम पाण्यात मीठ जास्त विरघळतं. म्हणजेच टेम्परेचरवर सोल्युबिलिटी डिपेंड असते. आणि आणखीन एक सोल्युबिलिटीवर परिणाम करणारा घटक आहे प्रेशर. हे सगळे फॅक्टर्स आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे. पहिला फॅक्टर नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. बघा, सोल्यूटच्या आणि सॉल्व्हंटच्या नेचरवर सोल्युबिलिटी कशी डिपेंड असते. आपल्याला माहित आहे सोल्युशनमध्ये आपण फक्त बायनरी सोल्युशन्स बघणार आहोत. म्हणजे ज्या सोल्युशनमध्ये दोन कंपोनंट असतात. जो छोटा कंपोनंट असतो त्याला सोल्यूट असं म्हणतात, जो लार्ज प्रमाणात असतो त्याला सॉल्व्हंट असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण मिठाचं पाण्यामध्ये सोल्युशन बनवलं तर मीठ हे कमी प्रमाणात असावं लागतं, पाणी हे जास्त प्रमाणात असावं लागतं. म्हणून मीठ हा सोल्यूट, पाणी हा सॉल्व्हंट. मग ह्या सोल्यूटच्या आणि सॉल्व्हंटच्या नेचरवर सोल्युबिलिटी डिपेंड असते. Generally, the compounds with similar chemical character are more readily soluble in each other than those with entirely different chemical characters. म्हणजे हा नियम असा सांगतो की ज्यावेळेस दोन कंपाऊंडचं कॅरेक्टर, केमिकल कॅरेक्टर हे सिमिलर असेल त्यावेळेस ते एकमेकामध्ये लगेच मिसळतात. म्हणजेच दे आर रेडिली सोल्युबल. पण जर त्या दोघांचं केमिकल कॅरेक्टर डिफरंट असेल तर त्यावेळेस त्यांची सोल्युबिलिटी कमी झालेली असेल. उदाहरण सांगतो, मीठ हा एक पोलार कंपाऊंड आहे की ज्याच्यात आयोनिक कंपाऊंड आहेत Na+ आणि Cl- म्हणजे चार्जेसवाला कंपाऊंड आहे. पाणी हा एक पोलार सॉल्व्हंट आहे. म्हणजेच मीठ आणि पाणी ह्या दोघांचं केमिकल कॅरेक्टर सेम आहे, चार्जेस आहेत +- आणि म्हणून ज्यावेळेस मीठ पाण्यात विरघळतं त्यावेळेस सिमिलर केमिकल कॅरेक्टरमुळं मीठ पाण्यामध्ये लगेच विरघळतं. पण मीठ बेन्झिनमध्ये लगेच विरघळणार नाही, कारण मीठ हा चार्जेसवाला कंपाऊंड आहे ज्याच्यावर चार्जेस आहेत Na+ Cl-, आणि बेन्झिन हा नॉन पोलर आहे की ज्याच्यावर कुठलेही चार्जेस नाहीत. म्हणून मीठ जर आपण बेन्झिनमध्ये विरघळायला घेतलं तर ते विरघळणार नाही. म्हणजे कारण त्यांचं केमिकल कॅरेक्टर हे कसं आहे, डिफरंट आहे. The saying that like dissolves like guides to predict the solubility of a solution, a given solvent. Thus, substances having similar intermolecular forces are likely to be soluble in each other. म्हणून लाईक डिझॉल्व्स लाईक म्हणजे सारख्या पदार्थ हा सारख्या असणाऱ्या पदार्थामध्येच विरघळायचं बघतो, त्याला तशाच टाईपच्या पदार्थामध्ये विरघळायला आवडतं. म्हणून NaCl मध्ये पाण्यामध्ये विरघळण्याचं कारण NaCl पण पोलार आहे आणि पाणी पण पोलार आहे. म्हणून लाईक डिझॉल्व्स लाईक म्हणून ते एकमेकामध्ये विरघळतात. पण जर त्यांचं नेचर, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जर वेगळे असतील तर ते मात्र विरघळणार नाहीत. म्हणून ज्यावेळेस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ज्यावेळेस सारखे असतील त्यावेळेस ते पदार्थ एकमेकामध्ये लगेच विरघळतात. Generally, polar solutes dissolve in polar solvents. This is because in these solute-solute, solute-solvent and solvent-solvent interactions are all of similar magnitude. म्हणून मग सांगितलं मीठ पाण्यामध्ये विरघळण्याचं कारण मीठ पोलार, पाणी पोलार. म्हणून ज्यावेळेस सोल्यूट पोलार असतात त्यावेळेस सॉल्व्हंट पोलार असेल तर ते लगेचच त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. त्याचं कारण असं आहे की सोल्यूटमध्ये इंटरॅक्शन तयार होतात, म्हणजे मिठाच्या पार्टिकल बरोबर दुसरे इंटरॅक्शन तयार होतात सोल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणजे मिठाचं पाण्याबरोबर, आणि तिसरं इंटरॅक्शन तयार होतं सॉल्व्हंट म्हणजे पाण्याचं पाण्याबरोबर. असे वेगवेगळे इंटरॅक्शनमुळं आणि त्यांच्या सगळ्यांचं मॅग्निट्यूड सिमिलर असल्यामुळं ज्यावेळेस आपण एखादा पोलार सोल्यूट
सोल्यूट डिझॉल्व करतो पोलार सॉल्व्हंटमध्ये तो लगेचच विरघळतो. पण ज्यावेळेस आपण पोलार सोल्यूट घेऊ आणि सॉल्व्हंट जर नॉन पोलार असेल तर तो मात्र सहजासहजी विरघळणार नाही. फॉर एक्झाम्पल NaCl dissolves in water. The strong ion dipole interactions of Na+ and Cl- ions with water molecules, hydrogen bonding between water molecules and ion-ion interaction between Na+ and Cl- ions are comparable. बघा, आपण जर मीठ पाण्यात विरघळवायला घेतलं तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे अट्रॅक्शन असणार. कोणते बघा, आयन डायपोल इंटरॅक्शन कुणामधले, Na+ आणि Cl- चे पाण्याबरोबरचे. कारण Na+ आणि Cl- आयन आहे, पाण्याला डायपोल मुवमेंट आहे, म्हणून ज्यावेळेस Na+ आणि Cl- पाण्याबरोबर रिॲक्ट होतील त्यांच्यामधलं जे इंटरॅक्शन असतील त्याला म्हणतील आयन डायपोल इंटरॅक्शन. दुसरे इंटरॅक्शन असणार पाण्याच्या दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर त्यांनी हायड्रोजन बॉन्डिंग केलेली असणार. आणि तिसरं असणार हा Na+ आणि Cl- एकमेकाला अट्रॅक्ट करणार, कारण हा पॉझिटिव्हली चार्जड आहे, हा निगेटिव्हली चार्जड आहे, त्या दोघांमध्ये अट्रॅक्शन तयार होणार. मग हा आयन आहे, हा आयन आहे, म्हणून त्यांच्यामधल्या अट्रॅक्शनला आयन आयन अट्रॅक्शन असं म्हणतात. म्हणजे तिथं 3 प्रकारचे अट्रॅक्शन्स आहेत. एक आयन डायपोल इंटरॅक्शन, दुसरं हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स, आणि तिसरं Na+ आणि Cl- मध्ये असलेलं आयन आयन इंटरॅक्शन. आणि त्यामुळं मीठ पाण्यामध्ये लगेचच विरघळतं. Non-polar organic compounds like cholesterol dissolves in non-polar solvents such as benzene. मी सांगितलं मीठ पोलार आहे, बेन्झिन नॉन पोलार सॉल्व्हंट आहे, विरघळणार नाही. पण जर आपण कोलेस्टेरॉल घेतलं जे एक नॉन पोलार आहे, ते जर बेन्झिनमध्ये टाकलं, बेन्झिन हा पण नॉन पोलार आहे, दोघंही नॉन पोलार असल्यामुळं कोलेस्टेरॉल बेन्झिनमध्ये लगेचच विरघळेल. म्हणजे इथं कोलेस्टेरॉल झालं सोल्यूट आणि बेन्झिन झाला सॉल्व्हंट. दोघंही नॉन पोलार असल्यामुळं हे कोलेस्टेरॉल बेन्झिनमध्ये सहजासहजी विरघळेल. शुगर डिझॉल्व्स इन वॉटर. The dissolution of sugar in water is due to intermolecular hydrogen bonding between sugar and water. बघा, साखर पाण्यामध्ये विरघळण्याचं कारण काय आहे? साखर एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, तो काय आयोनिक कंपाऊंड नाही मिठासारखा की ज्याच्यावर पोलॅरिटी आहे असं सांगण्याचं कारण नाही. मग शुगर पाण्यामध्ये विरघळण्याचं कारण त्याच्यामध्ये जो ऑक्सिजन असतो तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. म्हणजे शुगरच्या ऑक्सिजनवर पार्शियल मायनस चार्ज असतो. तसंच त्याच्यामध्ये हायड्रोजन असतात, त्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्जेस असतात. मग पाण्यासारख्या पोलार सॉल्व्हंटमध्ये टाकलं की पाण्यामधला जे पार्शियली पॉझिटिव्ह आहेत ते शुगरमधल्या निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होणार. शुगरमधले पार्शियली पॉझिटिव्ह आहेत ते पाण्यामधल्या पार्शियल पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होणार आणि ते जे अट्रॅक्शन तयार होणार ते असतं हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणून साखर पाण्यात विरघळण्याचं कारण आहे हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन शुगर अँड वॉटर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. बघा, दुसरा फॅक्टर सोल्युबिलिटीवर परिणाम करणारा तो म्हणजे टेम्परेचर. साधं सोपं सांगितलं, थंड पाण्यात मीठ टाका, गरम पाण्यात मीठ टाका, गरम पाण्यातलं मीठ लवकर विरघळेल. हे झालं मिठासाठी. वेगवेगळ्या सोल्यूटसाठी वेगवेगळे नियम असतील, ते ह्या पॉईंटमध्ये आपल्याला शिकायचे आहेत. हाऊ सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स चेंजेस विथ टेम्परेचर डिपेंड्स ऑन एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. Many solids, for example KCl, dissolve in water by endothermic process, that is with the absorption of heat. बरेचसे सोल्यूट पाण्यामध्ये विरघळताना जी प्रोसेस होते ती एंडोथर्मिक असते, म्हणजे ते उष्णता शोषून पाण्यामध्ये विरघळतात. म्हणजे सोल्युबिलिटी कशावर डिपेंड आहे? टेम्परेचरवर डिपेंड आहे आणि सोल्युशनच्या एन्थाल्पीवर. एन्थाल्पी म्हणजे टोटल एनर्जी. When temperature is increased by adding heat to the system, the solubility of substance increases according to the Lee-Chatler's principle. मग ह्या सगळ्या सोल्यूट विरघळण्याच्या ज्या प्रोसेस आहेत त्या एंडोथर्मिक प्रोसेस आहेत आणि एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये आपल्याला सांगितलं ली-चॅटलर्स प्रिन्सिपलमध्ये हीट वाढवली की एंडोथर्मिक प्रोसेस जोरानं होतात. म्हणून ली-चॅटलर्स प्रिन्सिपलनुसार जर आपण अशा पदार्थांना की ज्यांची पाण्यामध्ये विरघळण्याची प्रोसेस एंडोथर्मिक आहे अशा पदार्थांची सोल्युबिलिटी वाढत जाते जसजसं आपण त्या सिस्टीमचं टेम्परेचर वाढवू, त्या सिस्टीमला हीट देऊ. Addition of heat causes a stress
on the saturated solution, this stress favors endothermic process. On the other hand, when the substance dissolves in water by an exothermic process, its solubility decreases with an increase of temperature. The substances such as CaCl2 means calcium chloride and Li2SO4 lithium sulfate H2O dissolves in water releasing heat. अनेक साल्ट आहेत. आता आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलं KCl पाण्यामध्ये विरघळताना आपल्याला उष्णता द्यावी लागते म्हणून ती एंडोथर्मिक प्रोसेस असते. पण काही साल्ट असे आहेत पाण्यामध्ये विरघळताना त्यांच्यातून उष्णता बाहेर पडते. फॉर एक्झाम्पल हे कॅल्शियम क्लोराईड किंवा हे हायड्रेटेड लिथियम सल्फेट की ज्याला हा वॉटर ऑफ हायड्रेशन आहे. हे लिथियम सल्फेट ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये विरघळतो त्यावेळेस उष्णता बाहेर पडते म्हणजे ह्या एक्झोथर्मिक प्रोसेस आहेत. मग अशा पदार्थाची सोल्युबिलिटी उष्णता वाढवल्यानंतर वाढणार नाही कारण KClची वाढत होती. टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी वाढायची कारण ती एंडोथर्मिक प्रोसेस होती. पण ही प्रोसेस एक्झोथर्मिक आहे आणि एक्झोथर्मिक प्रोसेस कधी होतात ज्यावेळेस टेम्परेचर लो असतं. आणि म्हणून असे जे साल्ट असतात की ज्यांच्या पाण्यामध्ये विरघळण्याची प्रोसेस एक्झोथर्मिक आहे त्यांची मात्र सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढवल्यावर वाढत नाही. टेम्परेचर वाढवल्यानंतर अशा सोल्यूटची सोल्युबिलिटी डिक्रीज होते. म्हणून लक्षात ठेवायचं एंडोथर्मिक प्रोसेसेस असणाऱ्या साल्टची सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढलं की वाढते. पण जे साल्ट पाण्यामध्ये विरघळताना एक्झोथर्मिक प्रोसेसने विरघळतात उष्णता बाहेर सोडून विरघळतात अशांची सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढलं की कमी होते. म्हणून आपण नियम असं सांगू शकत नाही की टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी वाढणार आहे. तर वेगवेगळ्या साल्टसाठी वेगवेगळं आहे. ज्यांच्या पाण्यामध्ये विरघळण्याची प्रोसेस एंडोथर्मिक आहे म्हणजे त्यांना उष्णता लागते विरघळण्यासाठी असे पदार्थ असे साल्ट लाईक KCl ज्यावेळेस अशांची सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढले की वाढते. पण कॅल्शियम क्लोराईड लिथियम सल्फेट असे साल्ट विरघळण्याची प्रोसेस ही एक्झोथर्मिक आहे अशांची सोल्युबिलिटी मात्र टेम्परेचर वाढलं की कमी होते. It is important to understand that there is a no direct correlation between solubility and exothermicity or endothermicity. आणि म्हणून असं आपल्याला लक्षात ठेवायचं की फक्त एक्झोथर्मिसिटी आणि एंडोथर्मिसिटी म्हणजे विरघळताना उष्णता बाहेर टाकतात किंवा विरघळताना उष्णता आतमध्ये घेतात ह्याच्यावर आपण सोल्युबिलिटीचा क्रायटेरिया ठरवू शकत नाही. आपल्याला आणखीन काही एक्सपेरिमेंट्स बघावे लागतील आणखीन काही रिझल्ट्स बघावे लागतील की सोल्युबिलिटी आणि टेम्परेचरचं आपल्याला ते रिलेशन स्पष्ट करतील. फॉर एक्झाम्पल dissolution of CaCl2 in water is exothermic and that of NH4NO3 is endothermic. The solubility of these increases with the temperature. बघा कॅल्शियम क्लोराईड पाण्यामध्ये विरघळण्याची प्रोसेस एक्झोथर्मिक आहे. अमोनियम नायट्रेटची एंडोथर्मिक आहे. आता हे एक्झोथर्मिक आहे आणि हे एंडोथर्मिक आहे आणि सोल्युबिलिटी मात्र दोघाची वाढते टेम्परेचर वाढले. म्हणजेच एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिकवर आपण सोल्युबिलिटी ठरवू शकत नाही. आणखी काही फॅक्टर्स आहेत. फक्त एक जनरल रूल सांगता येतो की एक्झोथर्मिक प्रोसेससाठी सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढवलं की कमी होते आणि एंडोथर्मिक प्रोसेससाठी सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढले की वाढते. पण तो नियम आपण सरसकट सगळ्या सोल्यूटला लावू शकत नाही. इथंच उदाहरण आहे CaCl2 एक्झोथर्मिक आहे आणि NH4NO3 म्हणजे अमोनियम नायट्रेटची विरघळण्याची प्रोसेस एंडोथर्मिक आहे. दोघांच्या प्रोसेस वेगळ्या असताना सुद्धा दोघांची सोल्युबिलिटी मात्र टेम्परेचर वाढलं की वाढते. थँक्यू.